नमस्कार. कराळे पाटील आवाज न्यूज चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. खरं तर उभ्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा हाहाकार माजलाय. प्रत्येक ठिकाणी पाऊस आणि पाऊस आणि पाऊसच, सगळीकडे पाऊस आणि पाऊस चालू आहे. खऱ्या अर्थानं या पावसामध्ये ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, प्रत्येक ठिकाणी तारंबळ उडताना आपण पाहतोय. आपण राजगुरुनगर अर्थात पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर बस स्थानकावर आलेलो आहेत आणि याही ठिकाणी ही अवस्था आपण जर पाहिली तर या ठिकाणी पाहू शकता सगळ्या गाड्या उभ्या आहेत. काही मोजक्याच गाड्या येत आहेत जात आहेत आणि हे सगळं कशामुळे तयार झाले तर निसर्गाचे जो कोप म्हणूया तो कोप या ठिकाणी निर्माण झाला. पाऊस प्रचंड प्रमाणात झाला आहे. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हाय अलर्ट असं शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले आणि या अनुषंगानं आपण राजगुरुनगरमध्ये एस टी स्टँडला आलेलो आहे. आपण एस टीचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे जाऊया, माहिती घेऊया की तुमच्या गाड्या किती प्रमाणात चालू आहेत, अडथळा काय निर्माण झालाय का, पावसामुळे काय प्रॉब्लेम तयार झालेत का, या सगळ्या गोष्टी आपण आता जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आपण वाहतूक नियंत्रक आहात, या एस टी डेपोमध्ये काम करताय. दररोजच्या जे दैनंदिन ज्या गाड्या जात होत्या त्या चालू आहेत का, याच्यामध्ये काय बदल आहे आणि बदल कशामुळे आहे आणि होत असेल तर कुठल्या भागामध्ये गाड्या आता बंद आहेत, काय अडचणी त्या भागामध्ये आहेत? मी लोखंडे वाहतूक बोलतो, चंद्रकांत लोखंडे. मी सकाळी 6 वाजता ड्युटी राजवर राहिलो. 6च्या अगोदर सकाळी 5 पासून गाड्या पुण्याच्या मार्गावर गेल्या. तसं मी आल्या 6 वाजता आल्याच्या ठिकाणी चौकशी केली असता ते फार्म आणि वाकी या दरम्यान भरपूर म्हणजे पाणी जवळजवळ 3 ते 4 फूट असं रस्त्यावर पाणी साचलेले आढळून आले. तर त्यामुळे गाड्या 2 ते 2.5 तास गाड्या उभ्या होत्या. त्यानंतर काही वेळाने ते गाड्या मार्गस्थ झाल्या. येणाऱ्याच्या गाड्यांचा तोच प्रॉब्लेम आहे. खेडमध्ये आल्या गाड्या, मग ते गाड्या उशिरा झाल्या. तर म्हणजे पुणे नाशिक हायवेला जे चाकणच्या नजीक वाकी भाम त्या ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे गाड्या येऊ शकल्या नाही किंवा जाऊ शकल्या नाहीत, तिथे अडथळा निर्माण झाला. अजून ग्रामीण भागामध्ये अजून कुठे कुठे अडथळा निर्माण भागामध्ये खेडमध्ये वातावरण बघितल्यावर त्या अख्ख्या म्हणजे जवळजवळ खेड तालुक्यामध्ये जवळजवळ पावसाअभावी वाडा रोड मध्ये एक करंदे वस्ती आहे, पुढं बुरशीवाडी आहे, त्या दोन्ही पुलावून पाणी वाहत होते. त्याच्यामुळे पुढे मार्ग गेले नाहीत. येणाऱ्या गाड्या पण उशिरा आल्या आणि गुळाणी मार्गावर गुळांच्या धरणाच्या पुढे एक छोटासा पूल आहे, त्या पुलावून सुद्धा पाणी गेले. त्याच्यामुळे त्या मार्गावर गाड्या गेल्या नाही. सर्व गाड्या गुळाणी परत आल्या. कडूस मार्गावर एक वाशरे आणि कोंड्याच्या पुढे गाव, छोटंसं गाव करंदे वस्ती म्हणून, करवंदी वस्ती म्हणून, त्या पुलावून सुद्धा पाणी होतं. तर त्यावेळी सुद्धा त्या पुढे गाड्या जाता न जाता गाड्या रिटर्न फिरल्या माघारी. तसे सगळे मिळून जवळजवळ मला वाटतं राजगुरू डेपोमध्ये 61 फेऱ्या रद्द झाल्या केवळ पावसाअभावी. खरं तर आपण ऐकले, या पावसाअभावी किंवा पावसामुळं 61 फेऱ्या तब्बल रद्द कराव्या लागलेल्या आहेत. निश्चित रस्त्याची अडचण निर्माण झाली. काही ठिकाणी पाणी साचलंय प्रचंड प्रमाणामध्ये आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रशासन देखील प्रयत्न करत असेल, परंतु आज हे जे प्रवासी या ठिकाणी तारंबलेले आहेत त्यांची सोय कशी होणार हा प्रश्न मोठा आहे. खरं तर ग्रामीण भागामधून येणारी जाणारी लोक जास्त आहेत, मग त्यांची सोय कशी होणार? त्यांची सोय आता जेव्हा पाऊस जोपर्यंत कमी होता तोपर्यंत त्यांची सोय करणार नाही. समजा आपण सोय करण्याचा प्रयत्न राहिलो, पुलावून पाणी असल्यामुळे आपण पलीकडे गाडी करू शकत नाही. तर त्या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय पावसामुळे, त्याची प्रवासी मला स्टँडमध्ये सुरक्षित राहतील असा आमचा अंदाज आहे. आपण ऐकलंय, या ठिकाणी प्रवाशांची अडचण उभी राहून म्हणून त्यांनी आवाहन केलं की स्टँडमध्ये थांबावं. पाऊस कमी झाल्यानंतर, गाड्या सुरू झाल्यानंतर त्या सोडण्याचं काम करतील. एकूणच उभ्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली. हाय अलर्टचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि हाय अलर्ट पुकारल्यामुळं आपण पाहतोय की वादळी वारा, पाऊस या सगळ्या गोष्टींना आता काही वेळानंतर किंवा काही 1-2 दिवसामध्ये सामोरं जावं लागणार आहे. एकूणच ही परिस्थिती राजगुरुनगर शहरामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे. गेले 4-5 दिवसापासून पाऊस या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पडतोय. पाऊस पडत असताना सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रवासी आणि प्रवासी वाहतूक करणारी जी आपली लालपरी आहे एस टी महामंडळ. एस टी महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी जी प्रवासी वाहतूक केली जाते ती वास्तविक पाहता ग्रामीण भागात जास्त केली जाते आणि ग्रामीण भागात ही
वाहतूक करत असताना शहरामधून देखील जावं लागतं आणि शहरामधून जात असताना पुणे नाशिक हायवेवर जे मुख्य रस्ते आहेत किंवा जी गावं आहेत तिथे प्रचंड प्रमाणात पाणी साचलंय. पाणी साचल्यामुळे गाड्या येत नाहीत, जात नाहीत. ह्या सगळ्या गोष्टीची भयानक परिस्थिती निर्माण झाली. आपण डेपोच्या संदर्भात किंवा या ठिकाणी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची चर्चा केली. त्यांनी सांगितलं तब्बल 60 गाड्या बंद झालेल्या आहेत. तर 7 गाड्या या ठिकाणी फिरत नाहीत. मग ते प्रवासी अक्षरशः जाणार कुठं हा प्रश्न उभा राहतोय. त्यामध्ये काही ग्रामीण भागातील काही शहर भागातील प्रवासी आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. नमस्कार, मला सांगा, ही परिस्थिती निर्माण झाली पावसामुळं, गाड्या देखील बंद झाल्यात, तुम्ही प्रवासी आहात, काय तुमच्या भावना आहेत की कसं वातावरण निर्माण झालं? नाही, कसं आता ओढ्या नाल्यांना सगळे पुराणे कुटुंब भरलेले आहेत आणि खेडपासून ग्रामीण भागात जाणारे सगळे रस्ते बंद आहेत. प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी पूल खचले. सकाळी 11 पासून इथे आता आपण 11 पासून करेंसरला टोलेवाडीच्या पुलावरून पाणी चालू आहे. चौकटचीच वाहतूक बंद आहे, म्हणजे पाईट वाडा सगळ्याच वाहतूक बंद आहे. खरं तर होलेवाडीच्या पुलावर पाणी असल्यामुळे तुम्हाला कनेरसर पाबळ तिकडची लाईन सगळी पूर्ण बंद आहे हो, आणि तुम्ही सकाळपासून थांबलेला आहात. आपण ऐकलंय की सकाळपासून काही मंडळी या ठिकाणी आहेत, अजूनही शेजारी मंडळी आहेत. मला सांगा, तुमच्या गुळाणी गावाच्या परिसरामध्ये देखील ओढ्याला आता पाणी असल्यामुळे रस्ता बंद झालाय. लोणी शिरूर पर्यंत वाहतूक ठप्प आहे. लोणी शिरूर तिकडच्या पट्ट्यातली सगळी वाहतूक ठप्प आहे. मग आता तुम्ही प्रवास करताना कशा पद्धतीने उद्याचा म्हणजे किंवा आता ही हालचाल कशी करणार, घरी कसे पोहोचणार? आता घरी पोचायला साधनच नाही, काही पाणी ओसरले शिवायच्या गाड्या सोडणार नाही. खरं तर पूर्वीच्या काळामध्ये अशी परिस्थिती असायची, पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली असं म्हणा. नाही ना ते. कारण पूर्वी असंच असायचं, पूल नसायचे, ओढ्या नाल्यांना पाणी असायचं. आता ही परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली. पुन्हा आता एकदम अतिवृष्टी भयंकर झाली ती, त्यामुळे हे सगळं निर्माण झालं. निश्चित आपण ऐकलंय की ही जी परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टीमुळे झाली. निश्चित थोड्याच अगदी कालावधीमध्ये ही निवळणं गरजेचं आहे. खरं तर 4 दिवसामध्ये सांगितलंय, हाय अलर्टची जी घोषणा दिली ती घोषणा महत्वाची आहे. त्यामुळे लोकांनी घराच्या बाहेर पडू नये हे देखील प्रशासन सांगते. आपण प्रवासी आता या ठिकाणी अडकलेले आहेत. निश्चित प्रवाशांना सुखरूपपणे या ठिकाणी स्टँड असल्यामुळे थांबलेत, परंतु घरी जाण्याची ओढ लागलेली आहे. कशा ना कशा मार्गाने त्यांना घरी पोहोचण्याची ओढ आहे. बघूया किंवा रस्त्याचा किंवा ह्या सगळ्या गोष्टी शासनाच्या माध्यमातून कसं याकडे पाहिले जात आहे आणि या समस्याकडे मुळात सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. इकडे म्हणतात पाबळची लोक काही आहेत, त्यांची इच्छा आहे तिकड पाबळकडच्या बाजूला होलेवाडीच्या पुलावर पाणी असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही येताना आलो ना, तासापूर्वी आम्हाला होतो तेव्हा पण एसटी आली. एसटी येऊ शकते ना, होलेवाडीच्या पुलावरनं पाण्यावरनं गाडी येऊ शकतात असं निश्चित. खरं तर होलेवाडीच्या जो पूल आहे त्या पुलाचा अडथळा निर्माण झाला होता, त्याच्यावरनं पाणी कमी झालं असं या ठिकाणी प्रवाशांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते रस्ते बंद आहेत. बघूया आपण जे प्रशासन या ठिकाणी काम पाहतंय एसटी महामंडळाचं, त्यांना विनंती करून निश्चित तो रस्ता मोकळा करण्याची आपण विनंती करूया. नमस्कार, कॅमेरामन संदीपराव गाडे सह सुदाम कराळे पाटील.